आई बाबा मला माफ करा, मी काही करू शकेल असं वाटत नाही, अशी सुसाईड नोट लिहित नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली। तर ख्वाहिश नांगरे असं त्याचं नाव आहे। नागपुरातल्या रामनगरमधल्या हिलटॉप वसतिगृहामध्ये तो राहत होता। गेल्या 1.5 आठवड्यांपासून आपण तणावात असल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहिलंय। आई पप्पा मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद असा उल्लेखही चिठ्ठीमध्ये त्यानं केलाय। तर नागपुरातच नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीनं देखील टोकाचं पाऊल उचललंय। वैदेही उईके असं या विद्यार्थिनीचं नाव होतं। ती 17 वर्षांची होती। यंदा कमी गुण मिळाल्यामुळे ती पुन्हा परीक्षेसाठी तयारी करत होती, मात्र काल घरामध्ये कुणी नसताना तिनं आत्महत्या केली आहे। तर पालकांनो, तुमच्याही मुलानं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी वेळीच त्यांच्याशी संवाद साधा, त्यांची काळजी घ्या असं आवाहन तुम्हाला साम टीव्ही करतोय। दिनांक 14 रोजी 20 वाजता पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होते। त्यामध्ये एक मुलगा नाव त्याच्या ख्वाहिश देवराव नागरे, त्यांनी सुसाईड कमिट केले। ते बालाघाटचे होते आणि ते इथे एक कोचिंग आहे फिजिक्सवाल्याचे, तिथे ते नीटचे कोचिंग घेत होते। त्यांनी सुसाईड केले आणि ते सुसाईड नोट पण एक सोडले। त्यामध्ये असं नमूद आहे की सॉरी मम्मी पापा, नहीं होगा मुझसे, सॉरी डेढ़ वीक से लग रहा था कि कुछ नहीं कर पाऊंगा, असा आय लव्ह यू मम्मी पापा अशा प्रकारचे त्यांनी नमूद केले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।